अंबरनाथमध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मदरशाला महावितरणने दणका दिला। या अनधिकृत मदरशाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। नगरपालिका शाळेच्या आवारामध्ये अनधिकृतपणे एक मदरसा बांधण्यात आला आणि या मदरशावर अंबरनाथ महापालिकेने 7 दिवसांमध्ये कारवाई करावी, अन्यथा आम्ही हा मदरसा पाडू असा इशारा मनसेने दिला। MMRDAने या वर्षामध्ये कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या। या मेट्रो मार्गिकेचा अभ्यास करण्यासाठी MMRDA कडून लवकरच सल्लागार नेमला जाईल, त्यामुळे लवकरच बदलापूरकरांना मुंबईमध्ये येण्याचा प्रवास आरामदायी होईल। या मेट्रोवरती आता 15 स्थानकं देखील असणार असल्याचं कळतंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पालघर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 60,914 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय। यापैकी 60,192 प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला, म्हणजे एकूण प्रस्तावांपैकी 98.81% अर्जांना मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। उल्हासनगरमध्ये दुकानाला भीषण आग लागली। आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून पूर्णतः खाक झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। यामध्ये जर आपण बघितलं तर अथक प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। माथेरानला पोहोचण्यासाठी रोपवेचा अतिजलद पर्याय लवकरच उपलब्ध होईल। राज्य सरकारने राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमाला अंतर्गत राज्यामध्ये 45 रोपवे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला। 5 प्रकल्प हे मुंबई महानगर प्रदेशातील आहेत, तर नेरळ ते माथेरान, अलिबाग चौपाटी ते अलिबाग किल्ला अशा विविध 5 रोपवेंचा यामध्ये समावेश असल्याचं बघायला मिळतंय।